लता आशा मंगेशकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या प्रकल्पाच्या कोनशिलाचं आज अनावरण पुण्यामधील नांदोशी परिसरामध्ये करण्यात आलं। आशा भोसले यांचं नुकतंच निधन झालं आणि त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ लता आशा मंगेशकर हॉस्पिटल जे आहे त्या ठिकाणी आता भव्य दिव्य हे पुण्याच्या जवळ उभं राहणार आहे। शहरामध्ये देखील एक मंगेशकर हॉस्पिटल आहे, त्याचबरोबर शहराच्या बाजूला 40 एकर परिसरामध्ये मोठं जे आशियातलं किंवा भारतातलं सर्वात मोठं हॉस्पिटल असणार आहे, जिथे रुग्णांची सेवा केली जाणार आहे। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे सरसंघचालक मोहन भागवत, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंगेशकर आणि भोसले कुटुंबीय, त्याचबरोबर मंगेशकर हॉस्पिटलचा सर्व स्टाफ, देणगीदाते, हितचिंतक आणि इतर सर्व प्रमुख जे मान्यवर आहेत यावेळी उपस्थित होते। या कार्यक्रमाला आशा भोसले यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला, त्यांच्याविषयी भरभरून कौतुक केलं, त्यांच्या कलेविषयी, त्यांच्या गाण्याविषयी, त्याचबरोबर मंगेशकर कुटुंबियांचे आणि समाजाचे कशा पद्धतीने ऋणानुबंध आहेत, कशा पद्धतीची बांधिलकी आहे आणि आरोग्य सेवेची मंगेशकर कुटुंबीय कशा पद्धतीने समाजाची सेवा करत आहे याचा देखील या ठिकाणी उहापोह करण्यात आला। आणि आज या कार्यक्रमाच्या कोनशिलाचं अनावरण करण्यात आलं। पुण्यातील नांदोशी परिसरामध्ये 40 एकरच्या ह्या भव्य परिसरामध्ये मोठं जे हॉस्पिटल लता आशा मंगेशकर इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस आता हे मोठं उभं राहतं आहे।